नमस्कार मंडळी. तर मंडळी शुभ सकाळ. तर आज आहे 2 जुलै 2026. तर आज आम्ही चाललो आहोत समरभूमी उंबरखिंड येथे 365वा विजय दिवस साजरा करण्यासाठी. आम्ही मागे गेलो होतो 363वा विजय दिवस साजरा करण्यासाठी. गेल्या वर्षी काय आम्हाला वेळ मिळाला नाही, पण ह्यावर्षी चालू आहे 365वा विजय दिवस साजरा करण्यासाठी. उंबरखिंडीचा जो काही इतिहास आहे तो अनुभवण्यासाठी. इतिहासातल्या सर्वात मोठ्या 10 लढाईंपैकी जी एक लढाई आहे ती याच आपल्या उंबरखिंडीमध्ये झालेली आहे. आणि एकमेव अशी लढाई आहे त्या लढाईमध्ये आपला एकही सैनिक शत्रूला दिसत नव्हता. तर तो काय इतिहास होता तो माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा. माझ्या पाठीमागे आहे दिसते तुम्हाला प्रज्वल आहे, इकडे आदित्य आहे, कुणाल आहे. चला तर आता आपण डायरेक्ट मिळू तो समरभूमी उंबरखिंड येथे. तर फायनली 1 तासाच्या अथट प्रवासानंतर आता आम्ही पोचलेलो आहोत सावणी येथे. उंबरखिंड सावणी. तर इकडे तुम्हाला दिसतोय बघ. काय बोलशील? कार्यक्रम झाला दिवस साजरा करण्यासाठी. तर आत्ता आपण आलो आहोत ते समरभूमी उंबरखिंड येथे. तर इथल्या कार्यक्रमाची जी रूपरेषा असते ती ग्रुप ग्रामपंचायत चावणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती खालापूर, शिवदुर्ग मित्रमंडळ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली जाते. उंबरखिंडची लढाई शिवाजीराजे व मुघल सरदार कारतल पठाण यांच्यात 2 फेब्रुवारी 1661 रोजी झाली. उत्तर कोकण काबीज करण्यात निघालेल्या मुघल सैन्याला शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या जन्मी कावा पद्धतीने हल्ला करून मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला. छत्रपती शिवराय तुम्ही घ्या असा दिला धन्य धन्य तानाजी खरा. धन्य धन्य तानाजी खरा भंगला हिरा हिर माहुसरा आशा मनचिंत गाजे जगरा 1661च्या दिवशी. आणि याचं नेतृत्व केलं होतं नेतोजी पालकरांनी. शिवाजी महाराज या ठिकाणी आणि या सैन्यात अजून एक अफवा उठली की ही जी काही फौज समोरनं प्रतिकार करते याच गोष्टीची वाट पाहतायत की हा खान कुठल्या घाटाची निवड करतोय. या ठिकाणी व्यंकोजी वाघाला ठार केलेला नेतोजी पालकर स्वराज्याचे सरनोबत त्यांना या भूमीचा या भौगोलिक परिस्थितीचा पुरता अभ्यास होता.
आणि या अभ्यासपूर्ण मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांनी या कारतलब खानाच्या नेतृत्वात जे काही सैन्यभार चालून येत होता त्याने कुरवंडा घाटाची निवड केली. महाराजांनी या कुरवंडा घाटात त्याला खाली येऊन दिलं आणि आपण ज्या ठिकाणी बसलोय या उंबर गावाच्या हद्दीमध्ये उंबर खिंडीच्या वरती इथं छावणी त्या कारतलब खानाची पडली होती. त्या छावणीपासून हे सैन्य हळूहळू पुढे कूच करत होतं. आता जर तर नमस्कार मंडळी. तर आजचा जो समरभूमी उंबरखिंड येथे 365वा विजय दिवस साजरा करण्याचा जो सोहळा आपला होता तो चांगल्या उत्साहात पार पडला. तो उत्साहात पार पडल्यानंतर आपल्या इथला इतिहास तो सांगायचा आहे. तो तिथले जे शिवव्याख्याते होते विनयजी दाबडे यांनी सुद्धा सांगितला आणि आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जो काही ह्या समरभूमी उंबरखिंडी खिंडीचा इतिहास होता तो सांगितला आहे. तरी पण मी आता थोडक्यात तो इतिहास तुम्हाला सांगतोय. तर समरभूमी उंबरखिंड हा जर इतिहास सांगायचा झाला तर सर्वात मोठ्या 10 लढाईंपैकी जी एक लढाई आहे ती याच समरभूमी उंबरखिंड येथे झालेली आहे. आणि एकमेव अशी लढाई आहे काय त्या लढाईमध्ये शत्रूला समोरचा सैनिक दिसत नव्हता, बाण येत होते आणि शत्रू मारला जात होता. तर हा कसा होता तर पुण्यावरून बोरघाट मार्गे लोणावळेवरून कारतलब खान 20,000ची फौज घेऊन नागोठणे पनवेल कल्याण भिवंडी हे ठिकाण काबीज करण्यासाठी निघाला होता. तर त्याच्यासोबत 20,000ची फौज होती होई आणि ती 20,000ची फौज घेऊन तो बोरघाट मार्गे उंबरखिंडी मार्गे नागोठणे पनवेल कल्याण भिवंडी या ठिकाणी जाणार होता. पण हे आपल्या बहिर्जी नायकांना समजल्या त्यांनी ही गोष्ट छत्रपती शिवरायांना कळवली. छत्रपती शिवरायांना हे गोष्ट कळल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीवर छत्रपती शिवरायांनी नजर ठेवली होती. त्यानंतर त्या गनिमी कावा आखण्यात आला. गनिमी कावा आखल्यानंतर त्यांना या पूर्ण उंबरखिंडीमध्ये येऊन दिलं. उंबरखिंडीमध्ये आल्यानंतर समोरच्या बाजूला नेतूजी पालकर तर सर्व कारतलब खानाचं सैन्य आतमध्ये आल्यानंतर जे मागं होतं ते छत्रपती शिवराय स्वतः उभं होतं. आणि अशा खूप कमी लढाई आहेत काय त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उपस्थित होते. तर त्यानंतर हे जे 20,000चं सैनिक होतं त्याच्यासोबत जेवढा दारूगोळा होता, जेवढा तोफा होत्या, जेवढा काही पैका होता त्यांच्याकडे त्यांना आतमध्ये येऊन दिल्यानंतर त्यांना आपल्या सैन्याने घेरल्यानंतर त्यांना असं खिंडीत घेरल्यानंतर त्यांच्यावर खूप वेगवेगळ्या प्रमाणात त्यांच्यावर वार करायला लागले. बाणांचे वार करायला लागले, दगडी फेकायला लागले, जेणेकरून आपलं दारूगोळा वगैरे फुकट जाणार नाही याच्याकडे लक्ष दिले त्यांनी. त्यानंतर मग कारतलब खानाकडे एकच पर्याय होता. का एक पर्याय होता तर त्या कारतलब खानाच्या सैन्याला जे आपला जो समोरचा शत्रू होता हा एकही दिसत नव्हता. बाण येत होता सैन्य मरत होता, बाण येत होता सैन्य मरत होता. त्यामुळे कारतलब खानकडे 2च पर्याय होते. एक म्हणजे शरणागती आणि दुसरी म्हणजे शरणागती. तर जेव्हा शरणागती पत्करायची होती तेव्हा तो स्वतः जाऊ शकत नव्हता. पण त्याला माहिती होतं की छत्रपती शिवराय हे महिलांना कधीच अपमान करत नाही, वागवत नाही. त्यानंतर त्याच्या आपले कारतलब खान होता त्याची सरदार होती रायबगन. या रायबगनला त्यांनी सांगितलं काय आपल्याला शरणागती पत्करायची आहे तर तू छत्रपती शिवरायांना जाऊन सांगून ये. नंतर छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाला सांगितले तुम्ही जो काही घोड्या आणले असतील, जेवढे तोफा आणले असतील, जेवढा शस्त्र संपत्ती आणली असेल, जेवढं अन्न वगैरे आणलं असेल, अन्न निवारा वगैरे ते सगळं तुम्ही एकाच ठिकाण ठेवा आणि आल्या पावली मान खाली करून परत जा. तर कबूल असेल तर तुम्हाला कबूल बोला, नाहीतर मग दुसरा पर्याय तुम्हाला तुमच्याकडे नाही आहे. तर मग खान बोलला कबूल आणि खान आल्या पावली पुण्यामार्गे बोरगड मार्गे परत आल्या पावली मान खाली करून ते परत गेला. तर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी.
जर तुम्हालाही समरभूमी उंबरखेड येथे जर यायचं झालं मुंबई किंवा पुण्यावरून, तर मुंबईवरून यायचं असेल तर तुम्ही मुंबईवरून पनवेलवरून ट्रेनने येऊ शकता. ट्रेनने आल्यानंतर नागोणला उतरायचं आहे. नागोणला उतरल्यानंतर तुम्ही पाली खोपोली बसला बसून डायरेक्ट उंबरखेड येथे येऊ शकता. किंवा जर तुम्हाला जर पुण्यावरून यायचं असेल तर पुण्यामार्गे लोणावळा खोपोली फाट्यावरून रिक्षा किंवा बसने तुम्ही येऊ शकता. तर आवर्जून तुम्ही या ठिकाणी या आणि आपला इतिहास अनुभव.